आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: काही वेळानंतर राबियाने प्राण त्यागले. दुसरा जन्म मुसलमान धर्मामध्ये एक बनसुरी नावाच्या मुलीचा झाला. कारण की जेथे जीवाचे संस्कार असतात तेथेच त्याची उत्पत्ती होत राहते. एवढ्या चांगल्या धार्मिक वृत्तीची मुलगी खूप चांगले प्रभूचे गुणगान करत होती आणि आपली धार्मिक पूजा मुसलमान धर्माच्या अनुसार संपूर्ण आयुष्य करत राहिली. त्या मुलीने पण लोकवेदाच्या आधाराने हेच ऐकलेले होते की जर मक्केमध्ये प्राण सुटले तर जीव सरळ स्वर्गात म्हणजे बहिस्त जातो. वृद्ध झाल्यावर हज करायला मक्कामध्ये गेली. विचार केला की याच्यापेक्षा चांगली वेळ आणखी काय असणार. जर मक्केमध्ये प्राण गेले आणि स्वर्गप्राप्ती झाली तर असा विचार करून मुलीने आपले शीश मक्केमध्ये चढवले. सर्व मुसलमान समाजामध्ये या गोष्टीची विशेष चर्चा झाली की कुर्बानी प्रभूच्या नावावर अशी असते. आता इथे अज्ञानी व्यक्तींनी विचार केला पाहिजे की कुर्बानी आपली दिली पाहिजे, प्रभूच्या नावावर बकरे, गाय किंवा कोंबड्याची नाही. वास्तवात कुर्बानी प्रभू चरणांमध्ये समर्पण तसेच सत्यभक्ती असते. शीश कापून देणे तसेच अविधीपूर्वक साधना केल्याने मुक्ती होत नाही. हे तर कालचे चक्रव्यूह आहे. कुर्बानी मान कापल्याने होत नाही, समर्पणाने होते. प्रभूनिमित्त हृदयाने समर्पण करावे की हे प्रभू, तन पण तुझे, धन पण तुझे, हा दास किंवा दासी पण तुझी. ही कुर्बानी प्रभूला आवडते. हिंसा, हत्या प्रभू कधीही पसंत करत नाही. त्यानंतर त्या मुलीचा, राबियाचा तिसरा जन्म अन्य समाजात झाला. कर्म आधारावर वेश्या बनली. पूर्ण परमेश्वरच म्हणजे सत्पुरुष कबीर साहेब जीवाचे पाप कर्म काटू शकतात, दुसरे काटू शकत नाही. जसे हिंदुस्थानाचे राष्ट्रपती फाशीच्या शिक्षेला पण क्षमा करू शकतो, इतर शिक्षांची काय मोजदाद. अन्य कोणीही फाशीच्या शिक्षेला क्षमा करू शकत नाही. याच प्रकारे पूर्ण परमात्मा परमशक्तियुक्त कबीर साहेब आपल्या सर्व दुःखांचे निवारण करू शकतात. याचे प्रमाण आता खाली पहा. यजुर्वेद अध्याय नंबर 5 श्लोक नंबर 32 अनुवाद संत रामपालदास द्वारा भाषा भाष्य. उशिगसी कविरंगरी रसी बंभारी रवस्युरसी दुवस्वाचुंध्युरसी मार्जालियहा सम्राडसी कृशानुः परिषद्योसी पवमानो नभोसी प्रतक्वा मृष्टोसी हव्यसूदनरुत धामासी स्वरज्योतिः. उशिक असी कविरंगारिः असि बंभारिः अवस्युः असि दुवस्वान शुंध्युः असि मार्जालियः सम्राट असि कृशानुः परिषद्यः असि पवमानः नभः असि प्रतक्वा मृष्टः असि हव्यसूदनः ऋतधामा असि स्वरज्योतिः. अनुवाद: उशिक जो पूर्ण शांतीदायक, असी आहे तो, अंगारीही पापाचा शत्रू अर्थात पाप विनाशक, कवीर कबीर असी आहे, दुवस्वान दोन स्थानांवर वास करत दुःखदायी काल लोकामध्ये राहणाऱ्यांचे, बंभारीही कर्मबंधनाचा शत्रू अर्थात बंदीछोड, अवस्युः रक्षणासाठी त्वरित येणारा, असी आहे, शुंध्युः पवित्र करणारा वायूच्या तुल्य, असी आहे, परिषद्यः सभेमध्ये अर्थात ओंकार ब्रह्मच्या 21 ब्रह्मांडांमध्ये म्हणजे ब्रह्म, ब्रह्मा, विष्णू, शिव तसेच देवी देवता आदींच्या सभेमध्ये, जसे उंदरांच्या सभेमध्ये, मार्जालियः बोक्यासारखे, सम्राट शक्तिशाली राजाधिराज अर्थात कुळाचे मालक, असी आहेत, कृशानुः सर्व ऊर्जा स्त्रोत परमेश्वर, पवमानः वायू अर्थात प्रत्येक जीवाचा प्राणाधार, असी आहे, नभः आकाशाचे गुण शब्दरूपामध्ये अविनाशी, असी आहेत, प्रतक्वा जगाला त्यागणारा अंतर्यामी, मृष्टः प्रसिद्ध अर्थात सर्व प्रख्यात, असी आहेत, हव्यसूदनः हवनामध्ये आहुती दिलेल्या तुपाचे जसे स्वरूप बदलते अर्थात अधिक लाभदायक होते, असे भक्तीने भक्ताचे गुण बदलणारा, स्वरज्योतिः स्वयंप्रकाशित, ऋतधामा सत्यलोकामध्ये राहणारा, असी आहे. भावार्थ: जो पूर्ण शांतीदायक आहे तो पापनाशक परमेश्वर कबीर म्हणजे कबीर देव आहे.
कर्मांच्या बंधनात बांधले गेलेल्यांचे बंधन कापणारा अर्थात बंदीछोड आहे. जगाला त्यागणारा अंतर्यामी अधियज्ञ स्वयंप्रकाशित सतलोकामध्ये राहणारा कबीर प्रभू आहे. उर्वरित कथा. राबियाच्या आत्म्याने वेश्याचे जीवन पूर्ण करून प्राण त्यागले. त्याच राबियाचा चौथा मानव जन्म शेख तकी पीरच्या इथे मुलीच्या रूपामध्ये झाला, जो सिकंदर लोधीचा धार्मिक गुरु दिल्लीमध्ये होता. 12 वर्षाचे आयुष्य पूर्ण करून त्या मुलीने शरीर सोडले. तिला कबरीमध्ये दफन केले गेले. कबीर साहेब म्हणतात की, गरीब जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास, गेल गेल लाग्या रहूं जबलग धरणी आकाश, गरीब जो बछा गऊ की नजर में यो साई ने संत, भक्तों के पीछे फिरे वो भक्त वत्सल भगवंत. त्या पूर्ण परमात्म्याची भक्ती अर्थात कबीरदेव आपली भक्ती जो स्वयं संत रूपामध्ये येऊन सांगतो, त्या सद्गुरु रूपामध्ये प्रकट कबीर साहेब यांच्या सांगितल्या अनुसार त्या मुलीने 4-5 वर्ष सद्भक्ती केली होती. त्यानंतर सोडून दिली होती. त्या भक्तीच्या परिणाम स्वरूप तिला सातत्याने 3 मनुष्य शरीर प्राप्त झाले. तिचा पुढे मनुष्य जीवनाचा संस्कार शेष नव्हता. आता या आत्म्याला 84 लक्ष योनींमध्ये कष्टावर कष्ट भोगणे होते. कबीर प्रभू दयाळू आहेत. कारण बनवले त्या मुलीला तिथे कबरीमधून जिवंत करून आपल्या चरणांमध्ये घेऊन कमाली नाव ठेवले आणि या प्रिय मुलीला उपदेश दिला आणि मुक्ती प्रदान केली. याच प्रकारे आपल्याला हा विचार करावा लागणार की आपण मुळात पाणी टाकणार तर रोपटे हिरवेगार होणार. आपण पाने आणि फांद्यांची पूजा करत आहोत हे चुकीचे आहे. कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डार, तीनों देवा शाखा है, पात रूप संसार. उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष आहे. याची वरच्या बाजूला मुळे परम अक्षर पुरुष सत्पुरुष पूर्ण ब्रह्म आहेत आणि जमिनीच्या बाहेर जे खोड दिसते तो अक्षर पुरुष म्हणजे परब्रह्म समजा. याच्यानंतर खोडाला एक मोठी फांदी असते. त्या फांदीला ज्योती निरंजन म्हणजे ब्रह्म समजा. त्या फांदीची मग त्या 3 फांद्या ब्रह्मा विष्णू महेश समजा आणि मग यांच्या या छोट्या फांद्या देवी देवता आणि पाने संसार समजा. अशी कबीर साहेब यांनी संपूर्ण सृष्टी रचना एकाच दोह्यामध्ये ऐकवली.